मी चाललो आमच्या मावशीच्या घराकडे खडतर पायऱ्यांचा सामना करून. आणि अशा या खडतर पायऱ्यांचा सामना केल्यानंतर मी आलो आहे मावशीच्या या सुंदर अशा घरात आणि मी घेतोय शोध मावशीचा. मावशीने बोलवले मला खास तळीसाठी. आज आहे खंडेरायाची तळी भरायची, तर म्हणून मी मावशी शोध घेतो आहे. आणि अरे, मावशी आमची दिसते ती नैवेद्याची तयारी करते आणि भाकरी देखील बनवते. अशा सुंदर अशा भाकरींचा देखील आम्हाला आस्वाद घ्यायला भेटणार आहे आज. आणि त्याच्यानंतर आम्ही आलो आहे चंद्र बघण्यासाठी बाहेरचं. चंद्र बघते पण चंद्राचा काय पत्ताच नाही. पण बाहेर चंद्राऐवजी आम्हाला लाईटीच्या पोलवरच चांदणी दिसली. आणि अशा रीतीने आम्ही तयारी करतो आता तळीची. आणि मी खोबऱ्याचा आस्वाद घेतल्यानंतर मी बघतोय पारूची मालिका. पारूची मालिकेत देखील सस्पेन्स चालू असताना मला देखील खूप एक्साइटमेंट झाली. आणि आमचा भाऊराया तळीचं इन्स्टॉलेशन करताना दिसतोय. भाऊला काय तळीची वात कुठून लावायची कशी लावायची काही समजत नव्हती. बऱ्याच दिवसानंतर वात लावते वाटतं. आणि डोक्याला थोडं तेल कमी लावल्यामुळं भावानी. बघूया मावशीची नैवेद्याची तयारी कुठपर्यंत झाली. अरेच्छा, झालेला दिसतोय सगळा एकंदरीत नैवेद्य तयार. आणि आता सदानंदाची येळकोट बोलायची तयारी आता जवळ झाली. बघूया आपली. आणि या ठिकाणी आमची तयारी चालू आहे आणि आमचा भाऊ शोधतोय की नेमकं खंडेरायाचं ते पूर्ण वाक्य काय असतं ते. येळकोट येळकोट जय मल्हार खंडोबाच्या नावानं चांग बरं. मला काय मावशीने टोपी दिलीच नाही म्हणून मी आपलं काहीतरी घेतलं डोक्यावर ओढून. आणि घरातील तळी भरल्यानंतर आम्ही बाहेरची एक तळी भरण्याची एक पद्धत असते म्हणून आम्ही बाहेर एक तळी भरण्याची परंपरेनुसार तळी भरली. आणि सर्वजण तळी भरल्यानंतर आत आले. सर्वांनी प्रसादाचा परिपूर्ण आस्वाद घेतला. मी आलोय आमच्या देवापाशी ज्योत ठेवायला. भाऊला एवढा आनंद झाला की भाऊने मोबाईल माझ्या हातात देऊन डायरेक्ट नाचायला सुरुवात केली. आणि अशा रीतीने नाचगाणी झाल्यानंतर आम्ही आलोय खंडोबाचा नैवेद्याचा आस्वाद घेण्यासाठी. आणि सौरभ भाऊला नैवेद्य खूपच आवडलेलं दिसतोय. आणि आमचे शेजारचे काका देखील नैवेद्याच्या बाबतीत मावशीचं कौतुक. आणि या ठिकाणी आता आमची मावशी देखील माझ्या लाडक्या बहिणीला म्हणजे सोनूला नैवेद्य घेऊन आली. अशा रीतीने मावशीच्या तळीचा कार्यक्रम आम्ही पूर्ण केला आणि आम्ही झालो आमच्या घराकडे रवाना. मावशीला टाटा बाय बाय केल्यानंतर आम्ही निघतो आता आमच्या घराकडे. बाय. दादाने जोरदार ब्लॉग शूट केल्यानंतर आम्ही निघालोय आमच्या घराकडे. त्याला म्हटलं कॅमेरा माझ्याकडे दे, मी बोलते, गाडीवर रिस्क नको, म्हणून आम्ही निघालोय आमच्या घरी. आणि अचानक आम्हाला रस्त्यात मारुतीचं मंदिर दिसलं. आज शनिवार असल्या कारणाने म्हटलं मारुतीचं आणि शनिरायाचं दर्शन देखील घ्यावं म्हणून त्यासाठी आम्ही मंदिरात गेलो. मंदिरात घंटा वाजवल्यानंतर आम्ही पहिल्यांदा देवदर्शन घेतलं. देवदर्शन करून महादेवाचा देखील आशीर्वाद घेतला. ओव्हरऑल व्लॉग मित्रांनो कसा वाटला हे लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.